नीट आणि सीबीएसई पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ गुरुवारी दिनांक 5 जून अमरावती शहरात NSUI नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मोर्चाची सुरुवात शहरातील इरविन चौक येथून करण्यात आली। यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थी, युवक आणि कार्यकर्त्यांनी हातात मशाली घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढला। जयस्तंभ चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला। या मशाल मोर्चात NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष संकेत कुलट, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव सागर कलाने, रितेश पांडव, परीक्षित जगताप, अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल यावले, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, NSUI शहराध्यक्ष संकेत साहू यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चा दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर कलाने यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे नेतृत्व केले। केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणांवर टीका करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहील असा इशारा दिला। त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला। उपस्थित युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये सागर कलानी यांच्या भाषणाला आणि नेतृत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले। यावेळी वक्त्यांनी नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात सरकारने मौन न बाळगता ठोस भूमिका घ्यावी अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली।